शाम्या अंगात खाशी दयली ती पंचगंगा घाट 5 तीर्थस दोळ्या दिसाना थंय येता कार्तिकान दिसता गंगा यमुना सरस्वती प्रधान अंतासूचे त्या नंतर हांगा 2 तीर्थस दूत पाप सूर्यकिरणा म्हूण घेवन थंय ते देखून पंचगंगा घाट म्हूण सांगचे सूर्यकिरणा म्हूण घेवन तेच घाटा सीदा वयर गेला निमगेला सांगता ते थंय एक सूर्याल देवस्थान आसा त्या सूर्याल देवस्थानांत त्या सूर्याल एक बिंब आपळा तुमकां उद्दा लागता तेंच उद्दाक तीर्थ हांगा येता म्हणटा सूर्यकिरणा म्हणचे तशी अनेक तीर्थ येता ते काय म्हण आमकां सांगिल्ला दूत पापा म्हणटात ते 5 तीर्थ हांगा सुगंध पंचगंगा म्हण तशी मणिकर्णिका घाट म्हण घेवन आसा तुमकां वता दिसता त्या मणिकर्णिका घाटांत वयर एक तळ आसा त्या तळ्या भितर एक शिवलिंग आसा मणिकर्णिकेश्वर म्हणटात थंय आतां नांवच्या सोणा ती जाल्यार फुडें तांत उद्दा आसलें थंय बिलोपत्र घालून सकयल पडटा सादारण उदकान बिलोपत्र घाल्यार कसो जाता पोवता जाल्यार थंय सकयल वता तो ईश्वर घेता म्हूण घेवन विश्वास आतां नेट्टा निघाल घेवन एक सेक्युरिटी कोण दवरला तो बोटीर वताना मणिकर्णिका घाटा लागींच मणिकर्णिका घाट म्हळ्यार 24 गंटे हांगा शवदहन जाता आसता ते शवदहन जाताना दनपारां महादेवा विश्वनाथाक भस्मधारण करतात महापुजे वेळाक त्या वेळार खंयचें मड लासता आसा ताजे फ्रेश भस्म व्हरून घेवन शिवाक तें घालचें त्या देखून मेल्ला रे त्या वेळार म्हाका लासूं म्हूण घेवन आशें करतलो आसत भस्म पुणें देवार आंगार पडता न्हय म्हूण तसो एक हांगा काशीन तूं म्हणटा ती एक सरावंडिंगांत 60 किलोमिटर थंय कोणालें मरण जाल्यार तांकां हांगा हाडटा ते तुमी हांगा पेंटा गेले म्हण जाल्यार एक उणें म्हळ्यार 7-8 तुमकां मेळटा मिनिमम सायकल रिक्षा दवर न्हू टेम्पो वयर घाल न्हू लगेज हाडचें मड आसता तें सायकल रिक्षा अशी राबयता ते तेका तेका बसतात खंय देखून हाडटात पाप म्हळ्यार तितलो विश्वास आसा हांगा तशी हांगा विश्वासाचें व्हड केंद्र कप्पाडांनी मेळ्ळो बरो हांगा तांबे पितले आयदनां मेळटा हें परत ते कैगारिके विशय तें बी आसा काशी व्हड गांव समज सांगल्यार आमगेले दक्षिण कर्नाटकांत असल एक व्हड गांव नंतिना घाट तुमकां आतां दिसता आसा विंगड घाट आसा पळया बालाजी घाट म्हणले जटार घाट म्हणले प्रल्हाद घाट जाल्ले विंगड घाट आसा अंतू मणिकर्णिका घाट म्हळ्यार भारी फेमस तुमी प्रत्येक काणीन जाल्यार आमगेल्या पुराणान जाल्यार त्या घाटा विशयी उल्लेख आसा स्मशानांतू महास्मशान म्हूण म्हणचे ह्या काशींतू मणिकर्णिका घाटाक ह्या मणिकर्णिका घाटांतू प्रत्येक दिवस अनेक आमगेले शरीर लासताचे एक उल्लेखा प्रकार केदना हांगा मणिकर्णिका घाटांतू शरीर लासचे राबतकी त्या दिवसू हांगा काशींतू प्रळय येता म्हूण एक काणी आसा तशी मणिकर्णिका म्हूण सांगल्यार कन्नातुले एक कुंडळी आमी कन्नाचे भंगर एक आभरण म्हूण कसं सांगतात की ते आभरण पडलाल तसल जागो तस देखून हाका मणिकर्णिका म्हणचे म्हूण सांगतात अनेक काणी प्रकार पार्वतीले तिगेले कन्नाचे हांगा पळोवन मेळ्ळी देखून ती क्रोधीत जाल्ली म्हणाले एक विंगड काणी आमकां पुराणांत आयकुचा मेळटा केलो काणी कशें म्हळ्यार प्रचलित जावन जनाले तोंडांतल्यान तोंडा येवन असल काणी पुराय आयकुचा मेळ्ळस मणिकर्णिका घाटाचे एक विशेष कसन म्हूण सांगल्यार ह्याची घाटांत आतां आमी आमगेले गौड सारस्वत ब्राह्मण समाजांत कशें म्हळ्यार खंयचे एक स्मशाना दिक्कांत आमी चमकलतर जाल्यार आमकां अनवाळपण म्हूण आसा आमी ते न्हावका जन्नो चेंज करता दलमनशान असल बरें मस्त विधी विधान आसा हे काशी विश्वनाथालय दर्शनाक तुमी हे घाट तुलान जावन चमकल्यार मणिकर्णिका घाट जावन वचुका अनेक आमी आयकलां कशें म्हळ्यार हांगा भस्म लेपन ईश्वराक जत्ता म्हळ्यार एक काणी आसा पळोवका सगळो आसा म्हण जाल्यार एक 15 दीस राबका 15 दीस राबून घेवन हांगा सुरवेक एक मना व्हरून घेवन सुरवेक हांगा चौका गेल्यार भितर येवचे वाट मना व्हरून घेवन भितर येवचे एक कीबोर्ड कसो म्हळ्यार भितर येतना इश्टा तोंड करून येवका आनी घाट म्हळ्यार जालें सीदे चलो म्हणटा ते चिके मुखार येतना आमगेले गुर्ताचे आसा केलो हाजेर वणटीर येरो आसा काशी मठ म्हूण घेना गोशे मठ आसा गोकर्ण मठ आसा येरो घाला कळ्ळें चातुर्मासा गेलेले आतां नेक्स्ट आनी येवपास करतले तशी असल एक गल्ली आशिल्ली एक गांव यो इथे गल्ली आशिल्ली म्हूण सांगल्यार हांगा धर्मरक्षणा खातीर मुस्लिमान मस्त गलाट हें गलाट आशिल्लो
त्या वेळाक हांगा निपच्याक धांवच्याक सगळें हें करून तितलें लागीं बंदिल्लें म्हणटात. एक बिल्डिंगान एक बिल्डिंगान उठच्या जाता काय कळ्ळें. तशें आशिल्लें एक काशी ही तशी महानगर हाका नांव तेंचें महानगर म्हण आसा सुरवे हांगाक नांव. आतां पुरा गांवाक महानगर कोण घालना स्टॅटस कसं म्हणून तशी एका विद्या प्रदान जावन आशिल्लें केंद्र हांगा प्रधान तें. मागीर कसूती ज्या ज्या तुमी चमकून जें वचा पळया कितलो आर्ट्स आसा म्हण खाली डोर घालचे हेंच पळय घराचें कसं म्हणटा चौकट ताजें पळया कितलें काम आसा गो स्वय तितलें करून आसता तें. प्रती घरा वयर एक गणपती आसता तेका कडेन कसं आसता वत्तान पळया जरा वचूं नाका ती वत्तान आशिल्लें घर पळयलां बरें तुमी गल्ली चमकून वत्तान तितलें. आतां देवाल तें मस्त क्लीन आसा फुडें गाय बोनचें शेण हें जावन घेवन येताना कितले भावने लायला रे यो काशी म्हणूच आशिल्लें. तशें म्हणूनच म्हणूं आसा काशी पवित्र हांगा येवचें भाग्य काश्यांत मरणान मुक्ती ही मोर्चाक एक डिझायन करपा जाल्यार एक प्लेस म्हळ्यार काशी आनी खंय जाल्यार बेंगलोरान मरशी आनी खंय मरशी म्हणून पळय काशी मरचे खातीर येवचें म्हूण आसा. तशें हांगा सन रूम आसा तें तुमी आतां वचून पळयल्यार कळटा मस्त सान रूम मॅक्झिमम एक बायल म्हणून रब्बेत तशी राबून तांगेलें कसन तें मरणांत जीवन म्हणयात वानप्रस्थ म्हणून येता. हांगा राबचें कळवा गंगे वचचें उगूर नांवन येवचें मागीर हांगा देवा पांय पडचें कसं की जप पारायण करून बसचें हें सगळें करून घेवन जिवनांत जेवचें. हांगा मेल्ल्यार ताणें उपास वाडून करून घेवचें पडटा मणिकंड घेवन दिला व्हरून दिलें जालें लासला जालें गांवचें म्हण खोड ताका एक संभ्रम ना अशें. ಹಂಗ 24 ಗಂಟೆ ಮಡೆ ಲಸ್ತಾಸ್ತ ಮುಣ ಸಂಗೇತ ಸೂರ್ಯೋದಯ ಸೂರ್ಯಾಸ್ತ ಬಿತ್ತಿರ್ ಲಸುಕ ಮುಣಸ ಜಲಾರಿ ಕಾಶಿ ಇಂತೂ ತಕ್ಕಸಲೇಕ संप्रदाय म्हणणं 24 गंटेला असता आणि हंग विशेष कसं नाही म्हणणारी हे मोक्षदायी नगरी म्हणणारी हंग कोण जीव त्याग करतकी तांकां नेर जावन मोक्ष मेळटा म्हणाले एक विचारू आमगेले पुराणा समयांत येता. अनेक तुमकां आश्चर्य जावच्या पुरो हंग एक मुक्तीधाम म्हणाले विचार आसा. कोण मरणाक सनीह जाल्ल्या की म्हळ्यार केन्ना तांणी मरताची म्हूण कळटा की हांगा मुक्तीधाम म्हणाले एक कट्टड आसा. त्या मुक्तीधामांतू येवन तांकां 15 दिवस राबच्याक वेवस्था आसा. हांगा तांणी प्राणत्याग करचे एक कट्टड आसा म्हूण सांगल्यार तुमकां भारी आश्चर्य जावच्या पुरो. तशें एक विचित्र विचारू एक विंगड एक भावना अस्तित्व आशिल्लें तसलें एक नगर आमगेले काशी वाराणसी आनंदवन नामे बनारस म्हूण सांगेत. तसलें हे गांवांत मस्त राबता आशिल्लीं. आतां रिनोवेशन जालां जाल्यार फुडें आतां वयर आसा गेलो रुम्स आसा पळयता कळटा तुमकां जाल्यार फुडें जानिकेची तसले रुम्स आशिल्लीं आनी हांगा खावच्याक आमगेल्या गांवचें म्हणजे दळचें बाजूचें तसन कसन ना उणें. हांगा एक सत्तू म्हण एक मेळटा सत्तू म्हण एक पीठ तें ताका मीठ घालून घेवन मिक्स करून घेवन प्रोटीन शी पिवेता ना जाल्यार मीठ घालून घेवन रोटीशी करून घेवन अशी खावच्याची हरवें खावचें जाता हर एक सामणकेची म्हण समज सांगल्यार ताजे खाला रोट्टेनी करतात अशी सत्तू म्हणटा. सत्तू म्हळ्यार पीठ म्हूण अर्थ. आमगे सुता पुनवेक आमी गुळी करून दिवची आस पळय केल्या न्हू हांवें पंचगव्य हें करूं आसता हांवें तें सत्तू म्हळ्यार ददी सत्तू म्हणटा दह्यान घालेलें पीठ तें त्या दिवस आमी घेतात जाल्यार हांगा आहारूय तो आसा. अशी हें सगळें एक महानता हांगाचें आसा. हांगा तुमी काशी दायलीं ती लायफा फस्ट आसच्या पुरो सेकंड थर्ड टायम आसच्या पुरो जाल्यार तुमी प्रयत्न करून एक संकल्प कराय कळ्ळें. वर्सा एक फावटी आमी एक टीम जावन येवचें तुमकां भजन म्हणून येतली सगळें करतलें. हांगा भजन बसून भजन म्हळ्यार कशी जाता हांगा बसयत तेकड बसयत गंगा नदी तटा सकल वचका म्हण ना हांगा म्हणलें एक वार हें सगळें येता आनी हांगा एक वायब्रेशन आसा म्हणून पळय हांव तुमकां एक कल्पना करून घेया. नरसिंह महाल एक प्रत्यक्ष जाल्लो जागो आमगेल्या हातांत आसा. काशी मठाधीश सर्वै महान काशी मठाधीश सर्वै महान धन्य धन्य जीवन गुरु स्मरणेन धन्य धन्य जीवन गुरु स्मरणेन काशी मठाधीश सर्वै महान काशी मठाधीश सर्वै महान सद्गुरु यादवेंद्र जय जय ओम गुरु केशवेंद्र जय जय श्री गुरु उपेंद्र तीर्थ जय श्रीमद यादवेंद्र जय जय सद्गुरु राघवेंद्र जय जय
देवेंद्र तीर्थ जय, श्री गुरु माधवेंद्र जय जय, काशी मठाधीश जय जय, काशी मठाधीश सर्वै महान, काशी मठाधीश सर्वै महान. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वर वेद म्हणता, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वर वेद म्हणता, गुरु तो आसु गुरु सर्वेषु, गुरु तो आसु गुरु सर्वेषु. खंके कसं नशापुरा आमगे देवस्थान देवा प्रत्येक शाला देवस्थान सती त्या पुराम कोळक्का खंके कसं की जल्ला आशापुरा कोच्चिन जल्लस मंजेश्वरा जल्लस कारकळा जल्लस देवालय अनुभूती म्हणतात ताका. बाकी गांव प्रार्थना केलेलं जावन अशें पुरो तो विशय दुसरो. हांगा तशींची देवाल अनुभूत जल्लस अशें ब्रह्मेशू म्हणून सांगता रे हांगाचे सळ पुराणांत सांगताना. आनी काशी कसं पळोवंक का म्हणलें एक ब्रह्मेश म्हणस ब्रह्मा घाट ते सकल हांगा येद्रा मॅट आसा पळय. आतां ते पुराण श्लोक तांणी बरोवन घाला पूण नाशिल्लें तें मॅट मात्र तांणी हें करून घेवन घाला दिसता कळ्ळें. इतलें सगळ आशिल्लें एक व्हड एक संपत्ती आमगेलें आध्यात्मीक संपत्ती. तुमी हांगा आयल्या निमित्त कसं न्ही म्हूण सांगलें हांगा यानातील स्वामीनाथ आमगेले बाकी स्वामी वरच्या बरोती जाल्यार आमगेर काशी मठ संस्थान प्रत्येक स्वाम्यानी तांणी स्वामी जाल्यार मूल मठा वच्चुका म्हण सोय न्हय. बाकी खंयच्यो गांव तशी ना. तसले एक मठांत मेली म्हळ्यार एक फिलींग मन आस म्हण जाल्यार कितलें खूश जाता. देवेन स्वामी माधवेन स्वामीन मस्त हांगा रबलीत. ते पंचगंगा आट आशिल्ले बिंदू माधवाक अटॅक जाता म्हळ्यार हांगा मुस्लिमां मस्त आशिल्लें. ते बिंदू माधवाक काण घेवन हांगा चोर गली म्हण पळय सकल थंय हाण घाललें. हांगा अनेक प्रतीती आसा कसं म्हणल्यार काशींतू मुख्य जावन हे बिंदू माधव म्हणून आमी सांगता कसं की बिंदू माधव हांगाचो देव आराध्य देव आनी ग्रामदेव म्हणून सांगताचे. पुढे वैष्णवाले आराधनेचे एक व्हड क्षेत्र जावन आशिल्लें. बिंदू माधवाले आमी देवस्थान औरंगजेब म्हळ्यार इस्लाम मतांध रायान ते बिंदू माधवाल देवालय निर्नाम केलेले. निर्नाम करून देवालय तो संपूर्ण नाश करता. हांगाचे जन एक बिंदू माधवालय तांगेलें एक देवस्थान आसा त्या बिंदू माधवाल देवस्थान आराध्य देव म्हणून तांणी नमगलारी आमी विशेष जावन आमगेल समाजा लोकान आमगेल स्वाम्यान सांगिल्ले प्रकार आमी आयकलाल प्रकार मालगड स्वाम्यान सांगिल्ले प्रकार प्रश्न दिसून येयले प्रकार कसं काणी म्हणून सांगल्यारी औरंगजेबान देवस्थान निर्नाम केलाल वळारी ते मूर्ती तो थंय सोण वता. चोर कसं करता म्हळ्यार थंय आशिल्ले भितर आशिल्ले बिंदू माधवाल विग्रह हंपून ओरका जाल्यार सिरकून परताची म्हणाल्या काळान तांणी सोण वताची. ते सोण गेलेले आमगेले पंचगंगा घाटा बरी नाशिल्ले काशी मठा बरी नाची तांणी सोण जमकला निमित्त माधवेंद्र तीर्थ स्वाम्यांक ते बिंदू माधवाल विग्रह मेळता. भारी चंद विग्रह तुमी यूट्यूब GSB ते पळोवन आसचा पुरो. भारी चंद विग्रह उजव्या हातांतू ताका एक बिंदू आसा. मागीर माधवेन स्वामी कालांतू ते बिंदू माधव विग्रह तुमी लग्गे दुखून पळयलो ओंग एक मारलालशी आसा खडगार पुण्याक कसं जायनी चंदस विग्रह तुमी लागोचें घेवन कॅमेरा काण घेवन पळया आगेले काण पळया ते चंद शिरणी का सगळं तसलें बिंदू माधव तो हातांत बिंद चुकून ताका बिंदू माधव म्हणचे. तशें पर हांगासर विशेष वैभव ते माधवेन स्वाम्यान प्रतिश्ठ केलेलो देव तो. तेज देवालय बिंब करून घेवन मुलकेन तो बिंदू माधव होवन दिलो स्वाम्यान. हें माधवेन स्वाम्यान त्या वेळा कोण आसका जाल्यार कितलें आज आमी कल्पना करूं जायना. तुमी जाय जाल्यार एक दिवस आमगे म्हळ्यार उडपाचें मंगळूरचें खंयचे गांवांत वचून घेवन एक 25 किलोमिटर दूर आशिल्लें चमकोनचें मुळक कशें कोण आसच्या पुरो तें म्हण घेवन तितलें दूर दुखून हांगा व्हडा वाटो आसच्या पुरो कसो ना आसच्या पुरो बट येवन घेवन हांगा राबोवन सगळें करता जाल्यार आनी पळया हेजें न्ही कॉन्क्रिटा बिल्डींग न्हय हें. आतां आमी बसील जागो पुरो दिसता पिलर्स पळय फातराचें आमकां हाल्लोचें जायना मागीर उकोळ हाडचें असल सगळं आशिल्लें एक व्हड एक संपत्ती आमगेले म्हूण तुमी धैर्यान सांगयता खंय वचूंक घेवन आमगेले काशी मठ म्हणटा तूं कोणी सवतल ना वय ना माय हां खंय गेलो रे आमगेले काशी मठा काशी गेलो म्हूण हय वाय म्हणून तुमगेले काशी मठ आसा म्हणटा शिवाय काशी मठ आमगेलो म्हणटाना ताजेर आमी एक प्रिती दवरची की
आम्ही प्रयत्न करून घेऊन गेलो आमगेले लाईफांत कळवा कितले वर्स येवचे जाताले प्रतिवर्ष एक वेळा येयला रे तुमगेले ऑलरेडी आता 25 सालां जालें आनी चड जाल्यार 25 वांटला रे येत ताजे जाता म्हणटाना एक प्लॅन करून घेवन गेलो युवा वर्ग सती एक खुशी जाता तुम्ही हे मना व्हरून घेवन गेलो आम्ही एक टीम शिकून घेवन गेलो कळवा रज अशा पुरो आनी कसं ना असो प्रत्येक टीम करता ये यंगस्टर्स जाल्यार टीम ना तिला काम ना त्यावेळी अशें जाल्यार करून गेलो तुमकां सगळ्यांक उमेद आसा म्हण जाल्यार रे आमगेले मंगळूरची टीम येता नोव्हेंबरांत दिपावळी जाल्ली 2 दिसां भायर सरतात तुमी तुमचे ट्रेनार वयता ना फ्लायटार वयता कशेंय वयता त्यावेळी तसले एक ट्रीप घाला तुळशी बरबे गांवां पावता तशें वो न्हय जाल्यार मागीर खंयचे एक दीस येवचें कळवा एक हांगा प्रयाग वचूं प्रयाग तितलो व्हड क्षेत्र तें राम आयला तुमकां रामायणान दाखयता भरद्वाज आश्रम आसा थंय जाग दाखयतात गंगा नदी पार करून येयलेलो देव असं सगळं महात्म्य आनी थंय एक वासुकी देवस्थान आसा प्रयाग येता गेल्यार पळया म्हटल्यार तुका लेफ्टा वचूं व्हड म्हणल्यार थंय वयर म्हणून पळयल्यार सादारण हांव बसला कितलो व्हड आसा तितलो व्हड शेश आसा थंय व्हड देवस्थान थंय राबून पळयल्यार गंगा बयलू मैदान सगळीं दिसता कशी जाता थंय तुका सकयल येता एक भिष्मा न्हिदकर आयलेलें एक मुर्ती आसा तें दाखयतात अशें हें सगळं एक आध्यात्मीक संपत्ती असेल गांव ह्यो आमी तेची फिलींग येवंक तेद करून महात्म्य कळ्ळार चांग हांगा कसन वचपून कळ्ळार चांग म्हणलें खातीर सांगिलें तशें आमी संतोश शारी आयली ती तुमगेल्या एक भाग्याक कसन म्हळ्यार एक पेट्टाक तुमकां 3 पुण्यतीर्थ करचें भाग्य मेळ्ळां राघवेंद्र स्वामीले केशवेंद्र स्वामीले यादवेंद्र स्वामीले त्या नंतर आमगेले सुधींद्र स्वामी शताब्दी पूर्वकाल कळ्ळें हें सगळें आसून घेवन आमी कसन करूं येता आयली नवें बटमाम केवल वाडचें भोंवचें मात करचें वाडचें जेवतना बाकी वेळार कसं करचें देवा नमस्कार घाला तुम केशवादी नांव येता हांगा नरसिंहस केशवाय नमः घाला नरसिंह कोणाय जाल्यार नरसिंह सांगून नमस्कार घाला एकल्यान घालिता ना तुमगेलो ग्रूप जावन येयली कित्याक की तुमी सांगा 7 गंटेक नरसिंहाल्यार आसूं का 7 वरें आसूं का करा अनुष्ठान म्हणटा का तुमी संतीनी सोडले आसतले कसं नाशा बरो कसं नासो काशी येयली ती गंगेक एक स्नान आनी करून घेवन देवालय मूल धर्मस्थळ आमगेलें हांगा देवालय क्षम मागचें आनी मुखारपण दिसा रेंट गायत्री म्हणून मूर्तशें आमकां बाग दी देवा म्हूण हांगा पयसून गायत्री म्हणटा म्हूण येता सहस्रनाम म्हूण येता तें करता शिवाय हांगा येवचें कसल्याक म्हणून सांगलें वॉलंटियर नांव स्वयंसेवक नांव आनी कसं यात्रेक कसं म्हणून सांगला रे आयलो कसल्या म्हणून सांगल्यार आयलो थंय दोगांक घेता पुरो जाता मागीर कसं म्हळ्यार पांय पातलेलो मागीर जेवण केलें मागीर खंय वतनाक जाता न्हीद काडूं हांगा येवंक घरकडाच्या भशेन लायक न्हीद काडयत हांव सांगून आयलें कसं म्हळ्यार पुरो जाता हांव ना म्हणा जाल्यार रे तुमगेल्या मनान तसले एक संकल्प आसूं का सकाळीं उठया तुमगेलें कसं की स्नान गंगाय करा न्हय जाल्यार एक गायत्री जप करा 5 रेंट करा आमगे समाजा बरें कर म्हणून सांगा आमी समाजाक कसन दिवयेत सांगा पळया तुमी कोणाक कसन दिला रे चांग उत्तर ना जाल्यार देवाल्या मागयत देवा हांव इंद्रेण जप केला म्हगे समाजा बरें करी म्हूण देव करता तुमकां तें मना वत देखून सांगिलें कसल्या कोरका म्हूण तुमी दिसाक 9 रेंट कित्याक गायत्री म्हणचे म्हण न्ही तेगेलें तें तुमगेले खातीर तुमी समाजा खातीर अध्यात्म बल कसन दिता आसा ती कसं ना न्हय वे आमी देवस्थान वता पट देवस्थान वता करसांग करता ती देवा नमस्कार घालता की केशवाय नमः 24 जेवण सुत्त करता की 1 रेंट जेवण न्हय तें लक्ष प्रदक्षिण न्हय तुमी नित्या कसं करता ती म्हणून क्वेश्चन घालता गेल्यार आमी 0 आसा ती त्यावेळी तसलें सगळें यंगस्टर्सान केलें म्हण जाल्यार आमगेलें धर्मिश्ट सुदृढ कदम कदम बटाय ते चलो म्हणून सांगून एक स्टेप मुखार वचें जाता तुमी मन केलें म्हण जाल्यार तुमगेले गांवांत गायत्री जप म्हूण गायत्री यज्ञ करूं येता म्हणल्यार सगळें करचें पयलीं ब्राह्मणां सांगेल कोरका अन्यक्षेत्रे कदंबापूं पुण्यक्षेत्रे विनश्यती पुण्यक्षेत्रे कदंबापूं वज्रलेप भविष्यती म्हूण घेवन दुसरें क्षेत्राक गेलें दुसऱ्या गांवांत गेलें पाप पुण्यक्षेत्र आयलें वचचें पुण्यक्षेत्रान पाप केला रे ICU न्हीद दंगेन म्हणल्यार गेल्यार कसं जाता सीधा और चेंज न्हय माय तशींच तशी पुण्यक्षेत्रां येता आनी भिवन येवका हांगा तीर्थदेवच म्हूण आसा हांगा महादेव केदारनाथ गुंता आयकलें की काशी मरत मुक्त करत कहत रामनाम म्हूण घेवन काशीन मेल्ला री तागेले कण्णां देवन घेवन कर्णीय उपदेश ते रामनाम महादेव कण्णांत रामनाम सांगता घेवन तें उजूकान वयर करून मरचें गे हांगा इतलें सगळें भावन आसा हांगा भोंवता आसा गे शंकराचार्याक विश्वनाथ दिसिल्लें काण केली की शंकराचार्यान हांगा येयलो वळाक एकलो चांडाल जावन घेवन येता बदीन सर म्हणल्या वळाक हय तें एकलो आलता आसा म्हळ्यार आयकलां म्हणजे
म्हणटाना तस्सल गांव यो तुळशीदासान हनुमंता पळयल गांव जगन्नाथाक ताक हांगा गुरुदर्शन केल्लो जागो असो सगळो घाट ये कबीर घाट म्हण आसा तुळशी घाट म्हण आसा आतां तुमकां कोतान कळटा अशी हें सगळें आशिल्लें व्हड एक महापट्टणां तुमी मेळ्ळी ती तुमी मेळयलें काल चांग तुमकां न्ही मनान चांग विशयी दिसत जावं कसं कसं न्ही थॉट्स घेवचे बदलाक चांग विशयी वाटता अशें म्हूण हांव देवालय प्रार्थना करून शुभ संस्कार काशी मठाधीश सर्वै महान काशी मठाधीश सर्वै महान धन्य धन्य जीवन गुरु स्मरणेन धन्य धन्य जीवन गुरु स्मरणेन काशी मठाधीश सर्वै महान काशी मठाधीश सर्वै महान काशी मठाधीश सर्वै महान